चला बारके अभिनंदन, चांगला खेळ झाला तुमचा. आज हिरामन भोसले सर आहेत कर्नाला तारा विभागातील उत्कृष्ट पंच. आमचे जावेद फरीद सर आहेत मॅन फ्रॉम कल्याण सिनियर पंच. आणि सचिन कडू रोहनजन अतिशय चांगल्या प्रकारे योगदान. त्याला खेळ स्टार्ट असेल. दोन्ही जे सलामीर जोडी आहे, सलामीर आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचे आहे. वळूया तत्पूर्वी यापूर्वी योगेश मणिबे यांचा आवाज आपण ऐकला. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आता वळणार आहोत जयेश भोसले सर यांच्याकडे. थँक्यू. तर चला कॉमेंटर मध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आवाज पुन्हा एकदा जयजी भोसले सरांचा. थँक्यू व्हेरी मच योगीजी मडवी सर. धन्यवाद. महागुरु जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून आयोजित श्रद्धांजली चषक 2025 आपण पाहत आहोत. 16 फेब्रुवारी अर्थात ही तिसरी रजनी आपण पाहतो. 17 फेब्रुवारी उजाडेल थोड्याच दिवसामध्ये, थोड्याच वेळामध्ये. 5 षटकांची मॅच सामन्याची सुरुवात होती. टॉस झाला आणि नुकताच आपण पाहिलं केपीसी इनामपुरी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जय हनुमान सिद्धी करवले. जय हनुमान सिद्धी करवले या टीमने 111 जय हनुमान सिद्धी करवले या टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ग्रामीण क्रिकेटमध्ये क्वचितच आणि मला तर वाटतं रिअरली चित्र पाहायला मिळतं की टॉस जिंकणारी टीम प्रथमतः बॅटिंग करते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नयन पाटील आणि त्याच्या साथीला जयदास. पहिला बॉल गोलंदाज अंगद पाटील. पहिला चेंडू वेगवान प्रचंड वेगाने पहिला चेंडू इथे हाताळण्यात आलाय. गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व खुल्या गटांच्या अनेक सामन्यांमध्ये गाजवणारा शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू. मला आजही तो सामना आठवतो. रेस्ट ऑफ इंडिया या संघाला ज्या खेळाडूने 8 धावा बनवून दिल्या नव्हत्या, निर्धाव षटक देखील ज्या गोलंदाजाने हाताळण्यामध्ये नेहमीच आपलं कारगर अस्त्र बाहेर काढलं, तो अंगद पाटील. लगातारचा दुसरा बॉल. पुन्हा एकदा बॅक इन ऍक्शन. हा चेंडू देखील पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. एक चेंडू उचळी घेणारा राहिला, दुसरा चेंडू खाली राहिलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस आता वेगाने धावू लागली आहे पट्टीवरती. आत्मविश्वासाने तो आज मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळालाय. मागील मॅच मध्ये देखील एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये देखील तो गोलंदाजी करतो आहे अंगद पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला फटका, नो बॉल आणि त्यावरती तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल आणि आला षटकार. पहिले 2 बॉल हे गोलंदाजाचे होते. पुढचा चेंडू हा फलंदाजाचा आहे आणि ऑन साइडला येणारा हा षटकार पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वतःला स्ट्रेच केलं, ऑन साइडला टर्न केला आणि एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. अंगदच्या अगेन्स्ट अशा रीतीचा धारिष्ट इथे दाखवणं ही बाब देखील सोपी नाहीये. कारण एक चांगल्या धडधाकड वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगले आहे. दर्जेदार गोलंदाजीचा क्लास त्याचा पाहायला मिळालाय. परंतु तो आत्मविश्वास अंगदने पुन्हा एकदा धारण करायला हवा. ती विसरून चालता कामा नये. यावेळेचा बॉल होय थेट यष्ट्यांचा वेध घेतला होता, परंतु फ्री हिट होती. ही जाणीव होती प्रत्येक खेळाडूला. कारण आधीचा बॉल ज्या वेळेला आपण पाहिलं की नो होता, पुढचा बॉल फ्री हिट राहणार. आज किंबहुना हल्लीच्या क्रिकेटमध्ये ही बाब आवर्जून म्हणावी लागते की एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. वेगवान चेंडू टाकला होता. हा क्लास आहे गोलंदाजीतला अंगद पाटीलचा आणि ही त्याला कदापि विसरून चालता कामा नये. अनेक ऊन पावसाळे त्याने पाहिलेत, अनेक अप्स अँड डाऊन्स पाहिलंय आणि अनेक मोठ्या खेळाडूंना धारा तीर्थी पाडलेला गोलंदाजी करतोय अंगद पाटील.
पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना तो पाहायला मिळेल. यावेळी देखील खोला टाकलाय, चेंडू निर्धाव स्वरूपाचा, डॉट बॉल. रन्स आल्यात ते केवळ 8. पण नो बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील 8 धावा या बलकावरती पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. कमी गतीने टाकला गेलेला बॉल होता. व्हेरिएशन पहा किती प्रमुख अस्त्र राहिलंय. व्हेरिएशननेच गोलंदाजी करणं बंधनकारक राहतं हल्लीच्या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा खोला टाकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न होईल का? नाही, केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. काही अद्याप बिघडलेला नाहीये. पॉवरप्लेच्या षटकामध्ये जर का 9 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या तर गोलंदाजी संघ म्हणत असेल की काही अद्याप बिघडलेले नाहीये. केपीसी इनामपुरी एक चेंडू जो खरा स्वरूपाचा हाताळला तो कदाचित हाताला गेला नसता तर इथे धावा पाहायला मिळाल्या असत्या तर कमी. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात स्थान नाहीये. संघ सुस्थितीमध्ये सिद्धी करवलंय. जागा बनवली, इनसाइड आउट खेळल्यात. उसळी घेणारा बॉलला अपिश अँड देन पनिश. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वंश 11 जय हनुमान सिद्धी करवले या संघाला हव्या होत्या धावा तर त्या आल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. जयदास मडवी आणि त्याच्या साथीला नयन पाटील. मागील मॅच मध्ये जयदास मडवीने 13 बॉलमध्ये 29 धावांची खेळी केली होती. परंतु या सामन्यामध्ये देखील रन्स बनवण्यासाठी तो अग्रस्थानी पाहायला मिळतो का, किंबहुना त्याच्या बॅटमधून रन्स येतील का हे पाहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये जिथे रन्स आपण पाहायला मिळाल्यात, कारण जो अंगल पाटील ज्या धारधार गोलंदाजीसाठी जाणला जातो तो आत्मविश्वास थोडासा त्याचा इथे कुठे ना कुठेतरी दूर गेलाय आणि म्हणून की काय त्याच्या अगेन्स्ट रन्स येत आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज दाखल होत असताना सचिनला आपण पाहतो चला थोडीशी घाई करा, इथून पुढे आणखीन एक सामना येणं बाकी आहे. 1:30 वाजला ऑलरेडी. कारण इथून पुढे आणखीन एक मॅच जर का आपण पाहिलं तर कदाचित 4 वाजेपर्यंत आजचा कारभार अटतेल आणि अर्थात 13 बनलात. उजव्या सीच्या बाहेर आणखीन एक चेंडू इथे पाहायला मिळतो जो वेगवान सुरुवात झाली आहे सचिनच्या माध्यमातून. उजव्या सीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू सचिन मात्रेचा जो फलंदाजाला इन्व्हिटेशन होतं कव्हर ड्राईव्ह साठी. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी करणं किंबहुना हे या खेळाडूच्या रक्तामध्ये आहे आणि हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. जयदास पुढचा बॉल. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालाय. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. चेंडू रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये आला आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. षटकार आला. संघाची धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपदावरती असताना सचिन मात्रे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलामध्ये टाकला. पंचाकडे अपील उचलून धरली आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. अपील मध्ये उत्साह पहा. परंतु पंच आपल्या जागेवरून शेजारी निघून गेलेत कारण या अपील मध्ये तितकाच आत्मविश्वास होता का. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहता. वाईड यॉर्कर टाकला उजव्या सीच्या बाहेर, परंतु बॅट आणि बॉल अगदी जवळून गेला होता. आवाज तर जरूर आला परंतु तो कशाचा याची चर्चा झाली. कारण एक मोठा साऊंड मैदानाच्या आतमधून येत असताना कदाचित ग्राउंडला विकेटवरती बॅट आढळली असावी. हास्टम विजन कॅमेरा तुम्ही पाहत आहात. फ्रंट फूट वरती एक चांगला टान्स. अगदी क्रीजच्या बाहेर उभा राहतो फलंदाज बॅटिंग करत असताना. जयदास 5 बॉल 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. कमी गतीने डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
पंचांकडे पाहिलं देखील नाहीत. अपील करण्याची कोणती आवश्यकताही नव्हती. रनआउटच्या स्वरूपामध्ये नयन बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. हा स्टम्प विजन कॅमेरा फलंदाज उजव्याशीच्या बाहेर सरकत सरकत गेला. तदनंतर खोलात आलेला बॉल समोरच्या दिशेने खेळला आणि हा स्टम्प विजन कॅमेराने डायरेक्ट हिट केला होता. नॉन स्ट्रायकर इन साइड अँगल कॅमेराने तुम्ही पाहाल ना तर तो फ्रेम मध्ये देखील नव्हता, दूर राहिला होता. हे ठाऊक होतं त्याला आपण की आपण बाद झालो आहोत. नयनने मैदान सोडलंय. नवीन बॅटर सचिन गायकर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सचिन यावेळेला उजवेसीच्या बाहेर कमी गतीने टाकला. अगदी थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना कमी उसळीवाला बॉल इथे पाहायला मिळाला. आदरणीय रमेश शेठ म्हात्रे साहेब उद्योजक पिसर्वे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा अभूतपूर्व आणि दैदिप्यमान सोहळा आज आपण पाहत आहोत. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसर्वे आयोजित. यावेळेला बॉल मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक पोचतोय चेडूच्या खाली, त्याने टिपला झेल. मोमेंटम शिफ्ट झाला या मॅचचा. पुढच्याच बॉलवरती जयदास देखील बाद. दोन षटकांचा खेळ संपला. 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड आहेत. दोन फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये एकही सफलता प्राप्त केली गेली नव्हती. रन्स आल्या होत्या 13. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 आल्या. दोन फलंदाजांना बाद केलं गेलं आणि त्यामध्ये एक षटकार आला. पहा अर्थात आपण जतीनजी पाहिलं ना तर पहिल्या बॉलवरती जर का एखादा चेंडूवरती षटकार येतो, पुढचे 5 बॉलवरती एकही धाव खर्च करत नाही या गोलंदाज. आत्मविश्वास किती महत्वाचा दुवा राहतो ना. सचिन म्हात्रेकडे पाहिल्यानंतर हे सारं काही समजून येतं. कारण एका बॉलवरती षटकार येऊन देखील बाकी उर्वरित 5 बॉलवरती त्याने धावही खर्च केली नाही. अर्थात एक चुकीचा चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेला पाहायला मिळालाय. या मॅचकडे महत्वाचा सामना म्हणून प्रत्येक खेळाडू पाहत असेल, कारण इथून पुढे जिंकणारा संघ जो स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. परंतु त्याआधी ही मॅच इम्पॉर्टंट आहे. चला थोडीशी घाई व्हायला हवी, कारण एक सामना अजूनही इथून बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट अंगद पाटील कमी गतीने टाकला. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल घेतल्या दुहेरी साठी पलटला वेगाने. सेकंड रन कडे अपील करण्यात आली आहे. काय घडलं या बॉलवरती? इथे धावांचं ग्रहण लागलंय की काय, परंतु ही धाव कंप्लीट झालीये की नाही याची देखील शहानिशा होईल. कारण फलंदाज वेगाने धावत आले आणि अगदी त्याच वेळेला ही रन्स इथे कंप्लीट झाली आहे का हे पाहावं लागेल. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. दूरदृष्टी या पंचांची चांगली होती की इथे काही अंशी फलंदाज संकटामध्ये आहे का याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. प्रथम दर्शनी ही धाव असं वाटतंय की कदाचित कंप्लीट झाली असावी. अर्थात नॉट आउट आहे फलंदाज. तिसऱ्या पंचांनी देखील सांगितलं यस ही धाव इथे कंप्लीट करण्यात आली. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. वेगाने धावणारा बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटला ड्रॅप करत असताना स्वप्नील पाटीलला इथे पाहायला मिळालं. कारण त्याने एक बाब आवर्जून केली की बॅटला स्किट केलं, ड्रॅग केलं आणि याचंच कारण की काय ही धाव कंप्लीट करण्यामध्ये तो देखील यशस्वी झाला. पुढचा बॉल अंगद उजव्याशीच्या बाहेर वेगाने टाकला गेलेला चेंडू आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो. अंगदच्या माध्यमातून एक चांगला चेंडू इथे हाताने येत असताना पाहायला मिळालाय. थोडासा खर्चिक साबित राहिलाय. मागील षटकामध्ये त्याने जिथे 12 धावा खर्च केल्या होत्या, या षटकामध्ये अद्याप 2 धावा 14 धावा त्याच्या
माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. अंगद पुढचा बॉल यावेळेला प्लेड ऑन, फलंदाज बाद, 1 more विकेट डाऊन. 21 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. सचिन देखील बाद. थँक्यू. अंगद पाटील मैदानाच्या आतमध्ये त्याने इथे विकेट प्राप्त केली आहे. किंबहुना सुवर्ण मध्ये त्याला सापडलाय. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शी है इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुलतान बनकर आया कर. स्वतःचा क्लास, स्वतःचा दर्जा, किंबहुना स्वतःचा आत्मविश्वास विसरता कामा नये. अंगद पाटील आणखीन एक फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट प्राप्त, फलंदाज बाद. थँक्यू. फ्रंट व्ह्यू कॅमेरा अँगलने ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा होता. कारण बॉल जो अंगदने टाकला ना, तो मला वाटलं अंगद पाटील पुन्हा एकदा आलाय त्याच दर्जाचा खेळ घेऊन मैदानाच्या आतमध्ये. कारण तो कदापि मैदानाच्या बाहेर गेला नव्हता. पहा ना, बॉल वळवला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अंगद पाटीलचा हा बॉल पहा पडल्यानंतर वळण घेतला आणि बाहेरच्या दिशेने निघाला होता. अधिक वेगाने परंतु कट करण्यामध्ये यशस्वी राहिला अंगद पाटील. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. हॅट्रिकचा बॉल. अंगद गोलंदाजी मार्कवरती हॅट्रिकचा बॉल. गोलंदाज सज्ज. अंगदचा चेंडू वेगाने इथे पाहायला मिळाला, खाली राहिला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू, हॅट्रिकचा बॉल ज्या वेगाने त्याने हाताला, खाली राहिलेला बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. यावेळेला ऑफ ब्रेक होता, अर्थात ऑफ कटर ज्याला आपण म्हणतो. जलदगती गोलंदाजाचा तो इथे पाहायला मिळाला. फिंगर रोल करतोय अंगद. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. आणखीन एक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सहज साधा सोपा झेल, फलंदाज बाद. थँक्यू. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. अंगद पाटीलने या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद केलं. 2 षटकांचा ड्रीम स्पेल त्याचा संपला. 14 धावा खर्च करत असताना 3 फलंदाजांना यशस्वीरित्या त्याने बाद केलंय. गोलंदाजीमध्ये फेरबदल होईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. 21 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये वंशिलबंद जय हनुमान सिद्धी करवले. त्या सिद्धी करवले गावाला बिलॉंग करणारे आणि तथा आज ज्या नावाची चर्चा आणि ज्या आवाजाची चर्चा आहे ती योगेशजी मडवी सर यांचा देखील आवाज तुम्ही याच गावामधून येत असताना पाहायला मिळतात. या गावाची आणखीन एक ओळख. अनेक स्पर्धा दिग्गज असं आयोजन याच गावाने दिलं. आज याच गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. स्कोरकार्डवरती धावा ते 21. जर या 7च्या धाव गतीने आणल्या तर 35 बनतात. जतीनजी गोंधळी सर आपण पाहिलं तर धावा 35 बनू शकतील, परंतु रन्स यायला हव्यात. पुढच्या 2 षटकांमध्ये मोठे सोख येणं ही अत्यंत आवश्यक राहील. एक चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. थोडीशी घाई करा. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. शफल झाले आडवा बाटणे. पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू. SDC साऊंड अर्थात संधीजी पाटील यांची संकल्पना. सुरेश पाटील यांना आपण पाहतोय ही गीताची मैफिल सजवत असताना DJ सँडी अर्थात संदीप पाटील स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 27-27 ऑन दी बोट. लॉस ऑफ 5 विकेट. षटकार आलाय. लेफ्ट हँडर बॅटर हा घणाघाती आणि आक्रमक असतो आणि त्याच्या बॅटमधून येत असताना एक चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. जाणीवपूर्वक हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीचा शफल झाला होता बॅटर आणि म्हणून की काय इथे DRS कॉल देखील करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. व्हाईट बॉलचं चॅलेंज आपण पाहत आहोत. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज इथे देण्यात आलंय आणि अर्थात क्षेत्ररक्षण सजलंय आणि त्याच दर्जाचं पाहायला मिळालं होतं. रिप्ले तुम्ही विविध कॅमेरा अँगलने इथे पाहू शकता कारण या स्पर्धेच्या माध्यमातून स्टॉम विजन कॅमेराज देखील कामकाज करत असताना पाहायला मिळतं. अगदी त्याच वेळेला इतरही 4 कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी. इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि अर्थात बॅटिंग टीमने जो DRS घेतला होता तो इथे अनसक्सेसफुल राहिला. तो गमावलाय. अंपायरला स्वतःच्या स्टे विथ युअर डिसिजन असं सांगितलं जे थर्ड अंपायरने. स्कोर कार्डवरती धाब आहेत त्या 27-5. पुढचा बॉल खोलामध्ये यावेळेला देखील परफेक्ट मिडल झालाय का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला गेला जाईल. 6वा धक्का. फलंदाज स्वप्नील देखील बाद. षटकारानंतर पुढच्याच बॉलवरती अर्थात तिसऱ्या चेंडूवरती आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या 27-6. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि पांड्याला दोन्ही नवीन फ्रेश बॅटर आपण पाहतो. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे बॅटर पाहायला मिळतात. हा स्टॉम विजन कॅमेराने दर्शवण्यात येणारे एक क्षणचित्र बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. सौरभच्या अगेन्स्ट आडव्या बॅटने फ्लॅट पॅरलल एका फ्लातून अविश्वसनीय अमानवीय झेल. फलंदाज बाद. थँक्यू. DRS कॉल करण्यात आला. अर्थात बाउंड्री लाईनवरती षटकार आहे की कॅच टिपण्यात आला याची चर्चा होत असताना पाहायला मिळेल. दोन्ही दिग्गज समालोचक आणि तथा महागुरू आणि त्यांच्या साथीला पनवेल समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेजी मडवी सर यांना आपण पाहत आहोत. फलंदाज बाद आहे. शतपावली करत असताना आज मोठी माझ्यासाठी खरं तर आज एक मोठी पर्वणी होती की 2 दिग्गजांच्या समवेत मला आणून आयोजकांनी बसवलंय. एक मोठी पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. 27-7 बाद झाल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. काही अंशी का होईना परंतु हा जो प्रेशर गोलंदाजाने क्रिएट केलाय पहिल्या विकेट साठीची आपण एकंदरीत भागीदारी पाहिली तर ती 19ची होती. दुसरा फलंदाज देखील 19 वरती बाद झाला. कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन जरूर राहिला आहे परंतु कौतुक करेन मी अक्षय पाटीलचं. इन्व्हिटेशन होतं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता स्टंप विजन कॅमेराने शफल झाला. उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला आणि तदनंतर अधिकचा बाहेर टाकला गेलेला बॉल होता. जाणीवपूर्वक हा चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक खेटून उभा आहे. यावेळेला बॅकफुटला फटका आणखीन एक फसला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील
कंप्लीट करण्यात आले. मागील मॅच मध्ये याच क्षेत्ररक्षकाने पॉइंटला एक चांगला झेल टिपला होता. यशला आपण पाहतोय त्याने एक अविश्वसनीय झेल, वेगाने येणाऱ्या चेंडूला पॉइंटला झेल टिपत असताना त्याला पाहायला मिळालं. परंतु इथे त्याच्याच माध्यमातून कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय की चुकी झाली आहे. अंगद पाटीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहता, आय सेफ्टीज त्याने परिधान केल्यात. ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगाने टाकला गेलेला बॉल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक रन्स मिळणार नाही. रन्स इथे प्राप्त होऊ शकत नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेत. मला तर वाटतं की 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 7 फलंदाज बाद झाल्यात. प्रथम बॅटिंग करतोय टॉस जिंकल्यानंतर हा घेतलेला निर्णय आपण पाहतो आहोत. वंशील म्हणजे हनुमान सिद्धी करवली या टीमच्या धावफलकावरती धावा त्या 30-7. थँक्यू. अंगद पाटीलने परिधान केलेल्या आय सेफ्टीची चर्चा आपण करत होतो. मला वाटतं सुरुवातीला ऋषी नाईक होता जो मात्र सुरुवातीला आय सेफ्टीच परिधान करायचा. त्याच्या पाठोपाठ गोट्याला मी पाहिलं होतं सुशांत मोकलला ज्याने आय सेफ्टीच परिधान करायचा. परंतु किरण पवार तदनंतर आला अक्षय पवार देखील परिधान करतो. सध्या देखील आपण पाहिलं तर प्रीतम आपण पाहिलं तर प्रथमेश मात्रेला तो देखील आय सेफ्टी सध्या दगडीला परिधान करतो. आणि प्रथमेशलाही आपण पाहिलं होतं की प्रत्येक खेळाडू अर्थात आजकाल प्रत्येक खेळाडू या गोष्टीकडे कल ठेवतो. आता अमित नाईक देखील आय सेफ्टीच परिधान करत असताना पाहायला मिळालाय. यश होते गोलंदाजी मार्कवरती. यश मात्रे शेवटच्या षटकाच्या दरम्यान आणि अंगद देखील आय सेफ्टीज कडे जास्तीचं लक्ष देतो आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर कमी गतीने टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळालाय का तर होय, हा चेंडू चांगल्या ढाटणीचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पांड्यासारख्या बॅटरला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होणं ही बाब देखील आपल्या आतमध्येच एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जाईल. स्कोर कार्डवरती धावा आहेत. त्या धावफलकावरती एकंदरीत 7 फलंदाज बाद. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला जो थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. अवांतर धावसंख्या येत असताना या यादीमध्ये एक नाव माझ्याकडून कसं चुकून राहून गेलं, कारण ज्या गावामध्ये मी आहे, ज्या गावाचा एक महत्वाचा खेळाडू ज्याच्यावरती सर्वांचंच लक्ष असतं तो विजय पवार, तो देखील आय सेफ्टी जास्तीचा यूज करतो. 31-7. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला परंतु इथे पांड्याला जीवदान. या षटकामध्ये धावा अपसूक येतील यात ती मात्र शंका नाही आहे. ही कॅचच नव्हती तर ही मॅच होती. धावा आलेल्या नाही आहेत प्रतिस्पर्ध्याच्या. पांड्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकालाच पाहायची आहे. रन्स येतील या अपेक्षेने तो बॅटिंग करतोय आणि त्याचा झेल सोडणं, त्याला जीवदान देणं, त्याला आयुष्यमान भवचा आशीर्वाद देणं, अर्थात स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणं. संघाची धावसंख्या 33-7. पुढचा बॉल यश मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज. रन्स अवेलेबल आहेत. धावा मिळतील निश्चित या ती मात्र शंका नाहीये. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. फेकी करण्यात येते तद्वर मात्र येणारी दुहेरी धावसंख्या संघाची धावसंख्या वधारते 35-7. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रन्स हव्या होत्या संघाला या षटकामध्ये येऊ लागल्यात. कदाचित पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. तिथून पुढे एकाही षटकामध्ये डबल डिजिट मध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 2, चौथ्या षटकामध्ये 9. या षटकामध्ये किती याची चर्चा होईल. 35-7 बाद झाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय का? क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत जरूर, परंतु एकानेही पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही.
आणि अर्थात त्यामध्ये गॅप बनला आणि मध्ये जर चेंडू पडतोय तर त्याला बाउन्स प्राप्त झाला, चौकार आलाय. संघाची धावसंख्या 39. पुढचा बॉल खोला टाकला, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल निश्चितच प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल कारण पांड्या स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट गमावून बसलाय. फलंदाज क्रमांक 8 बाद. थँक्यू. 40ला 8 बाद. शेवटचा बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल आणि तो स्ट्रायकर एंड वरती देखील शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक यायलाच हवा, कारण 40 धावा ही यशाची हमी देईल का ही धावसंख्या. कदाचित याआधी आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये आलेल्या 10 धावा पाहायला मिळाल्या. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. अंगद पाटीलने चेंडू मागून घेतला, स्वतःकडे थ्रो, आणि अगदी त्याच वेळेला फलंदाज फ्रेम मध्ये देखील नव्हता, दूर होता, आणि अगदी इथे बाद होत असताना हा काही अवघड निर्णय नव्हता पंचांसाठी. इथे लगेचच सांगितलं येस हा फलंदाज बाद आहे. 40ला 8 बाद. शेवटचा बॉल, पूर्वार्धाचा खेळ, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय कुठेतरी अंगलट आलाय का याची चर्चा होईल. खोला टाकलेला बॉल, यष्टीरक्षकाकडून चुकी. या षटकामध्ये धावा जास्तीच्या आल्यात. 14 धावा एकंदरीत धावफलकावरती या षटकामध्ये येत असताना संघाची धावसंख्या या चौकाराच्या बरोबरीने जाऊन पोहोचली आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला, 44 बनल्यात, 45चं टार्गेट आहे. या आपण उत्तरार्धामध्ये ऐकूयात. माझे जवळचे मित्र तथा एक उत्कृष्ट आवाजाचे समालोचक आणि तथा सामना जिवंत ठेवणारे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, अर्थात योगीजी मडवी सर यांचा आवाज पोहोचेल. तद्वर एक डीजेकडे द्यावे आणि एक मधुर संगीत ऐकूया. थँक्यू सो मच जयजी भोसले सर. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा दमदार आवाज आपण ऐकला. चला सिद्धेकरवी संघ आपण लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. पहिलं सत्र आपण पाहिलं, बॅटिंग करत असताना 111 जय हनुमान सिद्धेकरवली संघानं केल्यात 44 धावा, तर 45 धाबेचं टार्गेट केपीसी इनामपुरी संघासमोर उभं केलंय. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. खरं तर मॅच जिंकण्यासाठी आता संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. आपण पाहतोय आज तिसऱ्या रात्रीतील हे सामने. यानंतर कदाचित एक शेवटची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जो जिंकेल तो ट्रॉफीवरती जाणार. म्हणजे सुपर 6 मध्ये आज रात्री एक संघ दाखल होणार. स्वप्नातील कार जिंकण्याचं स्वप्न रायगडकरांचं कंप्लीट होणार. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक मालिका बी अर्थात 4 व्हीलर जिंकणारा खेळाडू आपण या 2025 मध्ये पाहणार आहोत. अर्थात 20 तारखेला त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. सध्या आपण पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड लढत मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळते. 111 जनमान सिद्धीकरवले म्हटलं की नकुलदादा पाटील पिसारवे यांनी पुरस्कृत केलेला संघ म्हणजे 111.
तर नक्कीच आमचे आयोजक तुम्ही पाहतायत शैलेश दादा म्हात्रे डोनाल्ड पोजी चर्चा करतात नेक्स्ट मॅच बद्दल बरीच सारी काउंटिंग सुरू आहे शैलेश दादाची कारण गेली 7 दिवस 7 रात्र 7 दिवस नाही तर 7 रात्र ही स्पर्धा पाहायला मिळेल. आज तिसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा येते. 45 धावेचं टार्गेट असेल टीम केपीसी इनामपुरी संघासमोर. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण सिद्धी करवले संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि दुसरीकडे इनामपुरी संघाची फलंदाजी त्यांची ताकद आहे. त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कुणाल पाटील आणि अंगद पाटील. चला अंगद पाटील आपण बॉल चॉईस करा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर इनामपुरी संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अंगद पाटील आणि कुणाल पाटील दोन बंधूंची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट त्यांच्या समोर 45 धावेचं म्हणजे आपण पाहिलं तर 5 षटकांची लढत. प्रति षटक 9.00च्या सरासरीनं धावा बनवावे लागतील. 30 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत तर दुसरीकडे 30 चेंडूमध्ये 45 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 1-11 जय हनुमान सिद्दीकर संघाला. गोलंदाज तयार झालाय. पहिले षटक घेऊन येतोय स्वप्नील पाटील. पॉवर सर्कलचं षटक असेल. समोर खेळाडू आहे ऍज ओपनर अंगद पाटील. अनेक सारी क्रिकेटची ग्राउंड त्याने गाजवली आहेत आणि आज पिसारवे ग्राउंड गाजवण्यासाठी तो सज्ज झालाय. स्वप्नील पाटील तयार. खेळ स्टार्ट. पहिला बॉल मिड विकेटला अलोंग द कार्पेट. 1 धावेनं अकाउंट ओपन केलं. सिंगल बरोबर केपीसी इनामपुरी संघाचं अकाउंट ओपन झालंय. जिंकण्यासाठी 45 धावेचं टार्गेट. प्रेक्षक वर्ग अद्याप मॅचचा आनंद घेतात. बरेच सारे प्रेक्षक आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बघा प्रेक्षकांच्या टाळ्या अजब मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉल चांगला आहे. गुडलँड स्पॉटला पडल्यानंतर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. हलकासा उचली घेणारा होता मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूपैकी स्वप्नील पाटीलची पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार सातत्यानं लेंथ लाईननं गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅच मध्ये स्वप्नील पाटीलनं दमदार गोलंदाजी केली. तोच स्वप्नील पाटील पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये केपीसी इनामपुरी संघाला. कुणाल पाटील बॅक टू द डगआउट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. बघा संपूर्ण स्टँड जो आहे तो सिद्धी करवले स्टँड तुम्ही पाहिला. प्रेक्षकांनी गजबजून भरलाय. त्यांचं देखील स्वागत आहे. रुपेश पाटील सिद्धी करवले. भजन सम्राट दिनेश बुवा पाटीलला दाखवलं जाते. संपूर्ण आमचे सिद्धी करवले गाव या यस आवाज दिलाय. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तो कुणाल पाटीलच्या जागेवरती अक्षय पाटील आलाय. अक्षयकडे क्षमता आहे, ताकद आहे.
परंतु पाहायचं स्वप्नील पाटीलच्या गोलंदाजीच्या विरोधात कशा प्रकारे आडव्या बॅटनं शॉर्ट लेग चा काढू बीट झालाय आणि बॉल चाललाय फार वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय. नशिबानं साथ दिली. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं शॉर्ट लेग क्रिजर मध्ये आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकाराबरोबर अक्षय पाटीलचं अकाउंट ओपन झालं. टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती टार्गेट गाठायचे 45 म्हणजे प्रतिषटक 9.00 सरासरीने धावा बनवायचे आहेत. स्वप्नील पाटील पुन्हा एकदा फुल टॉस. क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब बॉल आणि त्याचा वापर स्वप्नीलने केला. त्याच्यावरती पनिशमेंट मिळाली. बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. घुटना टेक. अक्षय पाटीलचा सिक्सर देख. एक चूक किती महागात पडते कारण बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न केला स्वप्नीलनं. तो बॉल फुलटॉस गेला आणि त्याच्यावरती षटकार प्राप्त झाला आणि षटकाराबरोबर आता टीम टोटल 11 वरती. टार्गेट 45 होतं परंतु पहिल्या 5 बॉलमध्ये 11 आल्यात. सुरुवात तर चांगली केली स्वप्नील पाटीलनं परंतु त्यानंतर आलेला फुलटॉस. याच्या अगोदर आपण पाहिलं की मिसफिल्ड झाली त्याच्यावरती चौकार मिळाला. त्यानंतर एक षटकार आला. आता धावसंख्या 11 वरती. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू स्वप्नील पाटील तयार आहे. समोर तुम्ही पाहतायत अक्षय पाटीलला त्याने एक चौका टोकला एक षटकार टोकलाय. यावेळी लेन चांगली आहे. लाईन चांगला आहे. टप्पा चांगला होता. पडल्यानंतर अगदी चेंडू कट झाला अर्थात लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडू फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि धावा फलकावरती केपीसी इनामपुरी 1 गडी बाद 11. डीजे बंटी आणि त्यानं रात्री वाजवली घंटी. डीजे बंटी आपलं स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहिली 11 वरती. तर स्पीडअप करा बघा. रात्रीचे ठीक 1:55 झाली आहेत. यानंतर आपल्याला अजून एक लढत खेळायची. या गोष्टीचा भान असू द्या कारण जय गणेश्वर स्कायरा 11 दानसा संघ 2 सामने जिंकून शेवटच्या अंतिम राऊंड मध्ये त्याने प्रवेश केलाय. त्याच्यासोबत विनिंग टीम खेळणार आहे. 24 बॉल राहिलेत आता जिंकण्यासाठी. आपण पाहतोय आवश्यकता असेल ती फक्त 34 धावेची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लड़ने वाले के कदमों में जहान होता है. लड़ना पड़ेगा. सिद्दीकर टीम के गेंदबाज. गोलंदाज तयार. इथे सेकंड ओव्हरला सुयोग मडवीचा वापर करण्यात आलाय. मागच्या मॅच मध्ये सुयोग मडवीने देखील चांगले षटक फेकलं होतं. केवळ 6 धावा 1 गडी बाद केलं होतं. त्याच कॉन्फिडन्स न आता त्याला गोलंदाजी करावी लागेल कारण या मॅच मध्ये संघाला संघर्ष करायचं. 45चं टार्गेट. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 11. सेकंड ओव्हर. पहिला स्विच हिट. अंगद पाटीलने स्वागत केले त्याचं. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर अंगद पाटीलनं स्वागत केलं सुयोगचं षटकाराबरोबर. मागच्या मॅच मध्ये सुयोगनं फक्त 6 धावा दिल्या होत्या. त्याची सुरुवात पहिला बॉलवरती षटकाराने झाली आहे. कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. आत्मविश्वास. नक्की तुम्हाला कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. सुयोग मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न केला परंतु फटका फसलाय.
अंगद पाटीलची विकेट मैदानाच्या बाहेर. ज्या अंगदनं पहिल्या बॉलवरती षटकार टोकला त्याला माघारी परतवलाय. पुढच्या बॉलवरती सुयोग मडवीनं विकेट फार इम्पॉर्टंट होती आणि अंगद पाटील बाद. जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहिलं तर 45-45 होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली परंतु लगेच विकेट प्राप्त केली सुयोग मडवीनं. न्यू बॅट्समॅन संदेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू, कारण पहिले 2 खेळाडू आता बाद झालेत. जिम्मेदारी संदेश आणि अक्षयच्या खांद्यावरती असेल. ऍज द ओपनर दोन्ही बॅट्समॅन आउट झालेत. सुयोग मडवी पुन्हा एकदा. सुयोगचा स्वागत आल्या आल्या त्यानं केलाय. श्रद्धांजली स्टँडला मानवंदना. बाउसी मारे का बाय षटकार. षटकार आलाय बॅट्समन संदेश मात्रेच्या बॅटमधून. त्यानं अकाउंट ओपन केलं षटकारानं. टीम चालली आहे 23 वरती. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी, फसवा बॉल, डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकार आलेत, 1 विकेट आला, 1 डॉट बॉल आला. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 12 धाबा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नील 11 धाबा खर्च केल्यानं या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धाबा आल्यात. टोटल 23 वरती आहे. फक्त आता 22ची गरज आहे. त्यामुळे सिद्धी करवली संघाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. लो फुलटॉस होता. हलक्या त्यानं बॉल रिलीज केला परंतु इकडे एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली. हळूहळू 24 या धावसंख्येवरती राहिलेले समीकरण 19 बॉल शिल्लक असतील आणि फक्त आता 21 धाबेची गरज आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अनेक वेळा एकमेकाविरोधात खेळताना आपण पाहिले परंतु आज या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल सिद्धी करवली संघाला. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलतीये. क्रिकेटमध्ये मी पाहिलंय कित्येकांना कधी कधी जिंकणाऱ्या संघांना हरताना पाहिलंय. त्यामुळे सिद्धी करवली टीमच्या गोलंदाजाला देखील संघर्ष करावा लागेल. 19 बॉल आणि 21चं समीकरण. या षटकातला अंतिम चेंडू असेल. समोर काढू तुम्ही पाहतायत अक्षय पाटील. हलक्या हातानं फसवलाय, धक्का दिलाय महत्वाचा. अक्षय पाटील देखील बाद झालाय. आता 3रा धक्का लागलाय केपीसी इनामपुरी टीमला आणि जिंकण्यासाठी आता 18 बॉल 21 ची आवश्यकता. जिंकण्यासाठी आता 18 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. खरं तर प्रति ओव्हर मध्ये 7.00च्या सरासरीनं टीम इनामपुरी संघाला धाबा बनवायचे आहेत. त्यांचे मेन विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. आपण पाहिलं कुणाल बाद झाला, अंगद बाद झाला आणि आता अक्षय बाद झालाय. नवीन बॅट्समन आलाय अरविंद पाटील. अद्याप वेळ गेली नाहीये. खरं तर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर चांगले षटक फेकावं लागेल स्वप्नील पाटीलला. दुसरीकडे आपण पाहतोय बॅट्समन संदेश मात्रे ज्यानं देखील षटकारानं सुरुवात केली. तो संदेश मात्रे आता स्ट्राईक एंडला. स्वप्नील पाटील बॉल हवेत. अजून एक धक्का मैदानावरती.
संदेश मात्रे देखील बाद झालाय. चौथा गडी गारद केपीसी नामपुरी. क्या बात आहे. अप्रतिम मॅच मैदानाभोवती मी सांगितलं की हिम्मत हारू नका. तर या मॅच मध्ये 17 बॉल शिल्लक आहेत आणि 21 ची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. स्वप्नील पाटीलला ते करावं लागेल. नवीन बॅट्समन. खोलात टाकलेला बॉल सुंदर होता, परंतु रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली. सामना जिंकण्यासाठी धाबा रोखावे लागतील. डॉट बॉल जास्त आले तर दबाव वाढेल, विकेट आल्या तर दबाव वाढेल, परंतु सिंगल डबलनं ही सामना पुढे जाऊ शकतोय हे सांगतायत इनामपुरी संघाचे खेळाडू. आणि आतापर्यंत धावा संख्या जर पाहिली 4 गडी बाद 25 धाबा. राहिलेले समीकरण आता फक्त 20 धाब्याची गरज आहे. 16 चेंडू आणि 20 धाबा. सिद्धी करवले विरुद्ध इनामपुरी आपण लढत प्रेक्षक वर्ग पाहतायत. खरं तर इम्पॉर्टंट मॅच. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 12 आणि सुपर 12 ची लढत कदाचित आजच होणार आहे. त्यामुळे दानसर संघ देखील वाट पाहतोय विजेता संघाची. त्यांच्यासमोर कोणता संघ असेल. 2 सामने जिंकून दानसर संघ पुढे आले. आज थोडे स्पर्धेमध्ये लेट आले, परंतु काय म्हणतात ना की लेट आले आणि सेट झाले. 2 सामने त्यांनी जिंकलेत. स्वप्नील पाटील पुन्हा एकदा तयार. समोर बॅट्समन तुम्ही पाहता अरविंद. फटका छान आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. प्रयत्न करतायत, नाही पोहोचू शकले. एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना संघर्ष केलाय. आता चेक करावं लागेल. DRS घेतलाय. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील. एक धाव वेगाने कंप्लीट झाली. दुसरी धावसाठी धावली आणि ती धाव कंप्लीट झाली की नाही ही चित्र आता पाहावं लागेल. स्क्रीनमध्ये दाखवलं जाते. रिप्ले. किपरने बॉल अगदी वेगानं पकडला. त्यानंतर बॉल स्टंपला लावला आणि त्यानंतर त्या चेक करायचं की एक्झॅक्टली काय घडलंय. बॉल लागल्यानंतर बॅट्समन पुढे होता की मागे होता, क्रीजमध्ये आलाय की नाही, या सगळ्या गोष्टी आता पाहत असताना तिसरे पंच सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन पंचांची भूमिका. नॉट आउट आणि 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो आता 27 या धावसंख्येवरती. टार्गेट आपण पाहतोय 45 होत. आता 18 ची गरज आहे. राहिलेले 15 बॉल शिल्लक. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि इथनं आता गरज आहे ती 18 धाब्याची. तर या ठिकाणी राहिलेले समीकरण 15 चेंडू मध्ये आता समीकरण राहिले ते केवळ 18 धाबेचं चेंडू आणि धाबांच्या मधलं अंतर जे आहे ते फार कमी आहे. त्यामुळे सिद्धी संघाला संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नाही बनता. बघा खेळाडू कोणी जायचं नाही. आपण जागेवरती राहा सर्व खेळाडू.
चला लगेच फिल्डिंग रचना आपण करून घ्या. चला यानंतर अजून एक लढत होणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडं स्पीड घ्यायचं आहे. समीकरण आपण पाहतो 15 बॉलमध्ये 18ची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रत्येक टीमचं स्वप्न या स्पर्धेतल्या अंतिम फेरीमध्ये जाण्याचं, अर्थात सुपर सिक्स मध्ये जाण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ स्पर्धेमध्ये आलाय आणि सगळ्या खेळाडूंची नजर फक्त फोर व्हीलर वरती लागली आहे. मारुती सुझुकी अल्टो K10 तुम्ही सध्या स्क्रीन समोर पाहता, व्यासपीठाच्या समोर अगदी 15 बॉल 18. बॉल हवे समोर खेळाडू नाहीये, पॉइंटला कोणताच खेळाडू नव्हता आणि जोपर्यंत बॉल फील्ड होणार बाउंड्री लाईन वरती तोपर्यंत वेगानं 2 धाबा कंप्लीट केल्या. सिंगल डबल फार महत्वाचे आणि सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करत असताना टोटल सध्या तरी 29 धाब्यावरती पोहोचली. 16 धाबीची गरज आहे. 14 चेंडू आणि 16 धाबा. धाबा वाचवायचे एकीकडे सिद्धी करवली संघाला, कारण या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी एक एक धाव इम्पॉर्टंट आहे आणि त्या धाबा वाचवाव्या लागतील. सिद्धी करू संघ जास्त एकत्रित येऊ नका प्लीज, सहकार्य करा, कारण वेळ फक्त तुमच्याकडे 1 ओव्हरला 5 मिनिटांचा वेळ दिला जातोय, त्यामुळे प्रत्येक बॉल मध्ये तुम्ही एकत्रित येऊ नका. 16 धाबीची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 2 बॉल फार इम्पॉर्टंट असतील या मॅच मध्ये. स्वप्नील पाटीलला एखादी विकेट प्राप्त करावी लागेल. एखाद 2 डॉट जरी फेकले तरी सुद्धा सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये सातत्याने परिवर्तन केले जाते. पॉइंटला पुन्हा खेळाडू लावण्यात आलाय. मागच्या बॉलवरती पॉइंटला खेळाडू नव्हता, त्याचा परिणाम झाला की 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. कारण सिद्धी संघाला धाबा वाचवायचे आणि दुसरीकडे इनामपुरी संघाला धाबांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 16 धाबा. धाबा संख्या 29. लॉस ऑफ 4 विकेट. या षटकामध्ये अद्याप 2 बॉल शिल्लक आहेत. फटका छान आहे, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि या षटकाराने आता सामना टीम इनामपुरी संघाच्या बाजूने जास्त मजबूत होत चाललाय, कारण 13 बॉल मध्ये फक्त आता 10 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, परंतु बॉल फार दूर गेला. षटकार आलाय स्वप्नीलच्या ओव्हरमध्ये. मी मगाशी सांगितलं की एखादा विकेट डॉट बॉल फक्त सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो, परंतु त्यानंतर इथे आता राहिलेले समीकरण 13 बॉल फक्त 10 धावेची गरज आहे. तेरा चेंडू 10. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 संघांमध्ये दमदार लढत. एका बाजूला सिद्धी करवले, दुसऱ्या बाजूला इनामपुरी संघ एकमेका विरुद्ध खेळतात. गोलंदाज सध्या आपण पाहतो स्वप्नील पाटील. या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. टोटल जवळजवळ 11 धाबा या ओव्हरमध्ये आल्या. या ओव्हरमध्ये धाबा वाचवायचे होते, परंतु स्वप्नीलला पहिल्या ओव्हरमध्ये देखील 11 धाबा दिल्या. तो स्वप्नील पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये 11 धाबा खर्च करतोय, परंतु आता 13 बॉल फक्त 10ची गरज आहे. हलक्या त्यानं क्लिक केलंय. कलात्मक क्रिकेट खरं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि धावचित स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 9 धाबेची गरज.
तर आवश्यकता आता 2 षटकामध्ये 9 धावेची आणि येणारे षटक आता अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. गोलंदाज नयन पाटील इम्पॉर्टंट ओव्हर असेल, कारण या ओव्हरमध्ये धाबा वाचवायच्या असतील तर जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले कार्तिक म्हात्रे आणि अमोल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू मध्ये गरज आहे फक्त 9 धावेची. नयन पाटील तयार. पहिला चेंडू वेगवान होता, अगदी फलंदाजाला बीट करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आता समीकरण उरलंय 11 बॉल 9 धाबा. एक डॉट बॉल संजीवनीचं काम करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या सिद्धी करवले संघासाठी. यावेळेस बॉल हवेत मिश्रामिंग. क्षेत्ररक्षक थोडे दूर होते परंतु पोहोचलेत. जजमेंट चुकलं, हातातनं बॉल निसटला आणि 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने संघ पुढे चाललाय. धावसंख्या आपण पाहिली तर 38 38 या धावसंख्येवरती फक्त 7 धाब्याची गरज आहे. 10 चेंडू आणि 7 धाबा. दहा चेंडू 7 धाबा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 4 या 5 धाबा जरी राहिल्या तरी सुद्धा सामना चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नयन पाटील पुन्हा एकदा तयार. 10 चेंडू मध्ये बनवायचे, एकीकडे 7 धाबा. फटका छान आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, खेळ समाप्त. 6वा गडी गारद टीम केपीसी नामपुरी संघाचा. तर जिंकण्यासाठी 9 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 7 धाबा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. सिद्धी करवली संघ लढताय मैदानाच्या आतमध्ये, कारण जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 7 धाबीची गरज आहे. या ओव्हरमध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. बॉल गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाका जवळनं स्पर्श करून जाणारा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 7 धावा 8 चेंडू. 2 बॉल फार इम्पॉर्टंट. सामना प्रेक्षक वर्ग थोडे शांत झालेत. सामना देखील त्या पद्धतीने पाहायला मिळतोय. बॉल तर चांगला आहे. इकडे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं, परंतु आता 6 धावा. येणारे 7 बॉल. प्रेक्षकांचा प्रचंड आवाज. रात्रीचे टीक आपण पाहतोय घड्याळामध्ये वाजलेत तर 2:14 आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि तोही आवाज येत आहेत. 7 बॉल 6. शेवटचा अंतिम चेंडू. नयन पाटीलने चांगले षटक फेकलाय. टर्निंग पॉइंट ओव्हर मध्ये बर्थडे बॉय कार्तिक डॉट झालाय आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 धाब्याची गरज आहे. पंच काय? तर नक्कीच जिंकण्यासाठी आता आपण पाहतो शेवटचं अंतिम षटक आणि 6 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा.
चला पंच स्पीडअप करा थोडं आपण, कारण यानंतर अजून एक लढत आहे जबरजबर. आता प्रेक्षकांचा प्रचंड आवाज. संदीप पाटील याला बॉलिंग ट्रॅकवरती अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज, खरं तर अनेक वर्ष सिद्धी करवले संघासाठी नेतृत्व करत असताना अनेक सामने त्याने जिंकून दिलेत, परंतु या मॅच मध्ये 6 धावा तो डिफेन्स करेल का, हाही मोठा प्रश्न आहे. समोर खेळाडू तुम्ही पाहतायत तुषार पाटीलला. तुषार म्हटलं की संघाचा एक चांगला खेळाडू आहे. जोपर्यंत तुषार मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत इनामपुरी संघ देखील सामना जिंकण्याचे स्वप्न बघू शकतोय, परंतु इकडे संदीप पाटील तयार झालाय. 6 चेंडू 6 ची गरज. पहिला वेगवान बॉल, डॉट आलाय आणि जसा डॉट चेंडू येतोय तसा टाळ्यांचा आवाज आणि प्रेक्षकांचा आवाज येतोय. पाच चेंडू आणि 6 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर कौतुक करेल, 4थं षटक नय्यननं फेकलं ते अगदी चांगलं होतं आणि त्यानंतर संघाला कमबॅक मिळालंय. संदीपनं पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा पुन्हा डॉट बॉल. सुपर गोलंदाजी संदीप पाटीलची. आता मैदानाच्या चौफेर बाजूनं फक्त सिद्धी करवले फॅन्स, त्यांचे पाठीराखे प्रचंड टाळ्यांचा आवाज देत आहेत. कारण जर थंडी वाढली असेल तर टाळ्या वाजवल्या थंडी गायब होते, ओरडलो तरी थंडी गायब होते. त्यामुळे थंडीवरचा हा उपाय. कारण दुसरीकडे आपण पाहिलं सिद्धी करवले संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. 2 चेंडू डॉट आलायत. समीकरण आता 4 बॉलमध्ये 6. प्रेशर वाढलाय तुषार वरती, कारण तुषार 2 चेंडू बीट झाल्यात. पुन्हा एकदा तयार. फटका छान आहे, सीमारेषा बाहेर. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय केपीसी इनामपुरी संघानं. थँक्स. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये केपीसी इनामपुरी क्रिकेट संघाने लागोपाठ दुसरा विजय संपादित केलेला आहे. त्यांचं अभिनंदन. जानुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले. आपण श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने तुमचा मनपूर्वक आभार. नाणेफेक केली जाईल इथे. स्कायरा 11 जय गणेश दानसर विपक्षे केपीसी इनामपुरी या संघनायक दोन्ही संघनायकांनी आणि सामन्याचा सामनावीर